उद्या सिंधुदुर्गातल्या कणकवली तालुक्यातली आणि देवगड तालुक्यातली मीटिंग आहे। अजिबात भीती नाही, अजिबात थकवा नाही, कारण जिथे जातो तिथे आशीर्वाद देण्यासाठी आपले देव असतात आणि देवाची तुमच्यासारखे लेकर आहेत। आणि सांगतो बाबा, ही निवडणूक किंवा ही आपली भाषणं किंवा संध्याकाळची भाषणं, आताची भाषणं केवळ आपणच ऐकतोय असं नाही। या भारतामध्ये जे काय हाय प्रोफाईल वगैरे काय म्हणतो आपण, खूप मोठ्या नामवंताच्या लढती आहेत ना, त्या लढतीकडे त्या लढती ज्या होणार आहेत त्यामध्ये आपल्या मतदारसंघाचा उल्लेख केला जातोय का? तर इथे मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री उभा आहे पडायला, आणि अख्ख्या महाराष्ट्रात आणि अख्ख्या देशाचं नव्हे तर परदेशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपला मराठी माणूस आहे, आपला कोकणी माणूस आहे, ते सगळेजण आपले प्रचार बघत असतात। मी माझा मोबाईल दाखवून तुम्हाला, कॅलिफोर्नियातून फोन येतात। आमच्या चिपळूणचे एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता, हा अरेबियन कंट्रीमध्ये नगरसेवक आहे तिथे, इथला चिपळूणचा, तो सातत्याने फोन करतो। कॅनडामधून कणकवलीची मंडळी आहेत बरीचशी परदेशात, कॅनडामध्ये, तिथून कणकवलीचे लोक खास करून खुश होऊन फोन करतात का? तर कणकवलीतला हा बकासूर याला काढायचंच असं आता कणकवली विधानसभा मतदारसंघाने ठरवलं। कोण माहिती आहे ना तो? तिकडे त्याला टिल्ल्या म्हणतात, नाव घेत नाही कोण त्याच्या। हा, नेपाळी कसे आपल्या कोकणामध्ये युवराजजी नाही म्हटलं तरी ह्या आंब्याच्या सीझनला किमान 1 लाख नेपाळी हे आपल्या कोकणात काम करतात। त्याच्यातले 3 भर पडले नवीन 3 नेपाळी, पण ते नेपाळी अत्यंत प्रामाणिक, हे बारगे नेपाळी लोकांच्या रक्ताला चटावलेले हे धूमकावळे आहेत, रक्ताला चटावलेले, आणि गुंडगिरी, दडपशाही, दादागिरी याच्याशिवाय ह्यांच्या पाचवीला काय पुजलंच नाही। म्हणून मला विचारतात विनायक राऊतने काय केलं, मी सांगतो बाबा नाही काय केलं मी नारायण राणेने आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये केवळ सिंधुदुर्गामध्ये 9 राजकीय हत्या केलेल्या आहेत, 9 राजकीय हत्या। त्याच्यामध्ये सक्का चुलत भाऊ अंकुश राणे हा सुद्धा सुटला नाही। उपकार करते श्रीधर नाही, आमच्या वैभव नायकांचे चुलते, त्यानं सुद्धा भर दुपारी त्या गड नदीमध्ये पळता पळता त्याचा कोतळा बाहेर काढला। एक मनसेकर नावाचा एक गरीब कणकवलीच्या एका शाळेमध्ये वॉचमनची नोकरी, त्याने यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जागा दिली नाही, पण रात्री 2:30 वाजता त्याचं डोकं फोडलं। अशा 9 हत्या विनायक राऊतने माझ्या राजकीय 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाही केल्या। एकालाही कानाच्या खाली विनायक राऊतने कधी नाही मारलं। मी ढोसून कधी दुसऱ्याला शिव्या घातल्या नाही। जिथे मिळेल तिथे हरिनामामध्ये दंग झालो, भजन कीर्तनामध्ये दंग झालो, संतांच्या नामस्मरणामध्ये दंग झालो। यांच्यासारखे 19 कोटी रुपयाचे दागिने विनायक राऊतकडे नाही। यांच्यासारखे 150 कोटी रुपयाची मालमत्ता, ही थोडंच आहे, खरी मालमत्ता दाखवलीच नाही, कोणाकोणाच्या नावावर आहे। म्हणजे जुहूचा एक बंगला, 9 मजला जुहूचा बंगला, जिथे आमचे चेतन जनावळे त्यांचं कार्यक्षेत्र आहे, ते जिथून सांगा तुम्ही त्या बंगल्याची किंमत नाही तर मग तरी 100 कोटी नक्कीच असेल की नाही। त्यांनी निवडणुकीच्या ऍफिडेव्हिट मध्ये म्हणे 70 लाख काहीतरी दाखवली। चोरीचा, सगळा चोरीचा मामला, ह्याच्यावर पण त्याच्यावर पण, त्याला कोण कर, ह्याला आडवं कर, ह्याला फसव, त्याला फसव। प्रहारच्या पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे पत्रकार आमचे कुमार कदम, ज्येष्ठ पत्रकार, 12 लाख रुपये त्यांचा पगार पेंडिंग आहे। बेशरम शरम वाटली पाहिजे नारायण राणेंना लोकांसमोर येऊन मी हे करेन, मी हे करेन, ते करेन सांगायला। आज बरं झालं
ही आपल्या कोकणातल्या देवदेवतांचीच इच्छा होती, ही एकदम म्हणजे अवदसा पूर्णपणे संपवून टाकायची राजकारणातून. घरामध्ये काय राहायचं तेवढं राहा. रत्नागिरीमध्ये बंगला, सिंधुदुर्गमध्ये 5 बंगले, रत्नागिरीमध्ये 2 बंगले. बरं झालं तुम्ही चिपळूणकर सुखी आहात. इथे हे भूताची अवलाद आलेली नाही, ही भूताटकी आलेली आणायची सुद्धा नाही. आणि फक्त विनायकरावच्या नावाने खोटं बोलायचं. तर निलेश राणे तो वाणी आहे त्याची. देवाने चुकून ह्याला मानवाचा जन्म दिला, चुकून वाणी दिली आणि त्या वाणीतून काय घाण ओकायची. आमचे भास्कर शेठ जाधव त्यांनी इथून पळून लावलं, विनोद वगैरे तुम्ही सगळे होता त्यावेळेला. पण गुहागरची सभा जी झाली ना, अख्ख्या देशामध्ये घाणेरड्या शब्दांचा वापर करून आणि भास्कर शेठ जाधव यांना शिवीगाळ करून जर कोणी भाषण केलं असेल ना, तर तो हा वात्रट काढला निलेश राणे. त्यामुळे ही घाणेरडी संस्कृती आपल्या कोकणामध्ये नाही चालणार. आपल्या कोकण हे साधू संतांचं कोकण, संस्कृतीचं कोकण, देवा धर्मांचं कोकण. आमच्या गावचा मानकरी तरी फाटक्या कपड्यामध्ये जरी असला तर तो देवाचा मानकरी आहे. त्याला त्याच्या शब्दाला अख्खा गाव मानतो. त्यामुळे आम्ही सुद्धा ही गावराटी जपणारी माणसं आहोत, समाजकारण करणारी माणसं आहोत. पण घाणेरडी वाणी उपलब्ध वापरून कोणाचा अवमान